मॅडम जाऊ का? मॅडम जाऊ का? हां विचारलं. हां हे बेस्ट. मे कमी मॅडम. यू मॅडम. सारांच्या टेबलवरती एक पिवळी फाईल इंग्लिश प्राईम. मॅडम आपला बोलू बोला ना. हां CCTV. हां मग यावर्षी बजेट टाकलंय मी. आता त्याचं ॲडिशनल नवीन आले त्यांच्याशी चर्चा करून करू. मॅडम एक तर म्हणजे तुमच्यासारखंच आहे ना सगळ्यात कमीत कमी HODच्या केबिनमध्ये करावं. कारण का आत्ताच मी आशा राऊत मॅडमच्या हा माझा निर्णय नाही. हा निर्णय माझा होऊ शकत नाही. माझा निर्णय माझ्या डिपार्टमेंटशी माझ्या केबिन पुरताच राहू शकतो. बरं इट डिपेंड्स ऑन हे. मला त्याच्यासाठी आमच्या ॲडिशनलशी बोलायला. आता कोण आहे कोणाकडे ॲडिशनल. अच्छा नायर सर. बरं त्यांची भेट होईल. त्यांच्याकडे CCTV हा विषय त्यांच्याकडे येतो का? सिक्युरिटी कुठला विषय त्यांच्याकडे? इलेक्ट्रिक मुख्य अभियंता. अच्छा डिपार्टमेंट त्यांच्या. ठीक आहे. आशा राऊत मॅडमच्या केबिनमध्ये मी जाऊन आलो होतो. मग तुम्ही सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यू त्यांचा ओपिनियन घ्या. त्यांचं घेतलं ना. मग त्यांचं पत्र येऊ द्या मला. नाही मॅडम माझं कसं असतं मी तुम्हाला सांगते सर. सिक्युरिटी त्यांच्याकडे. बरोबर आहे. CCTV आपण कशासाठी बसवतो? सिक्युरिटीसाठी. येस. मग सिक्युरिटीने आम्हाला जेव्हा डिमांड देतात की बाबा आमच्या इथं पाहिजे. आतापर्यंत आपण जे काही PMC बिल्डिंग मध्ये जे CCTV बसवलेले आहेत ते 2 पॉईंट ऑफ व्ह्यूने बसवलेले. एक ते HODचं मला पत्र असतं की बाबा आमच्या केबिन मध्ये आमच्या प्रिमायसेस मध्ये आमच्या ऑफिसमध्ये CCTV बसवून द्या. त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करतो. म्हणजे उदाहरणार्थ काही आरोग्याची पत्र आहेत. काही आलीत का? हो आली. इथं बसवलेले आहेत आम्ही. त्याच्यानंतर खाली याची पत्र आली तुमचं शहर अभियंता कार्यालयाची. तिथं आम्ही बसवलेले आहेत. तर किंवा मग सिक्युरिटीची पत्र आहेत की आम्हाला इथे या गेटवर या पॅसेजमध्ये या पार्किंगमध्ये या लोकेशनला बसवून द्या. त्याप्रमाणे आम्ही बसवतो. ह्याच्यात 2 मुद्दे आहेत माझे. पहिले जे होते कंजूल सर ॲज अ इलेक्ट्रिकल HOD. मी हा डिसिजन घेऊ शकत नाही. ठीक आहे. हे मी तुम्हाला मागेही बोलले. ह्याच्यावर माझा पार्ट होता की त्याच्यासाठी बजेट प्रोव्हिजन करा. तर त्या अनुषंगाने यावर्षी मी बजेट प्रोव्हिजन केलेली आहे. एक मिनिट मॅडम बंद करतो नंतर बोलतो. ठीक आहे. हां नाही मॅडम माझा ह्याच्यावरचा पॉईंट असा आहे की GRच्या पुढे तरी ना आयुक्त सुद्धा नाही आहे. GR म्हणतोय. GRमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे ह्यांच्या परवानगीची गरज नाही आणि ते नागरिकांच्या सुरक्षेसाठी आहे. पण नागरिकांसाठी वापरलंच जात नाही. आणि चूक म्हणजे अधिकाऱ्यांनी फक्त आपल्या सोयीप्रमाणे फक्त पॅसेजेस वगैरे अशा ठिकाणी आणि जिथं गरज आहे. लक्षात घ्या आयुक्तांच्या केबिनमध्ये आहे. ऐका ना मॅडम माझं पूर्ण ऐका. आयुक्तांच्या केबिनमध्ये आहे. ॲडिशनल कमिशनरांच्या केबिनमध्ये आहे. त्यांचे CCTV फुटेज मिळत नाही हा मुद्दा वेगळा. पण मग तुम्ही HOD लोक काही कमी आहे का? कुठलीही एक HOD त्या डिपार्टमेंटचे कमिशनरच आहेत. तर नाही तुमचं मी तेच म्हणून म्हटलं. मी तुमचं थोडं सांगितलं की तुम्ही जसं हे करताय ना तर असं होतं की बाबा तुम्ही फक्त तुमची सुरक्षा बघितली असं होतंय. असं नको. आम्हाला माहिती आहे की शेकडकर मॅडम तो विषय काढला. तुम्हीच बोलला. अगदी बरोबर. माझी सुरक्षा बघितली. येस. असंच त्या HODला जर वाटत असेल की माझ्या केबिन मध्ये CCTV बसून मी माझी सुरक्षा बघावी तर तो HOD मला पत्र लिहिल ना की मला बसून द्या. मी बसून द्या. मी सांगायचा प्रयत्न काय करतोय त्यांच्या इच्छेवर अवलंबून नाही. त्यांची इच्छा नसेल ना तरी तुम्ही बसवायला पाहिजे असं GR आहे. सिक्युरिटी पॉइंट ऑफ व्ह्यू सिक्युरिटी व्हॉट अबाउट द सिक्युरिटी ऑफ द सिटीजन? इट इज नॉट देअर रिस्पॉन्सिबिलिटी. मी एकटा बॉडी कॅमेरा घेऊन का फिरतोय माहिती का? मी माझी सिक्युरिटीच धोक्यात आलेली आहे माझी. मग तुमच्या सिक्युरिटीवर मी अवलंबून राहतो. नाही मग तुम्ही तेवढं घ्यावं. आता ते नागरिकांना प्रमोट करतात लोक की पोलिसांचं घ्यावं अधिकाऱ्यांचं घ्यावं. आता इथनं पुढे सगळे म्हणजे नागरिक येणार आहेत ना ते प्रश्न नंतर कॅमेरा अगोदर येणार आहे मॅडम 100%. मीच जवळजवळ आहे ना महिन्याला 20 जणांना बॉडी कॅमेरे फ्री देऊन
त्यांना प्रमोट करतोय. एनिवे मुद्दा असा आहे, कॅमेरासाठी तुम्हाला तोच कॅमेराची गरज नाही ह्याच्यात नाही माझं म्हणणं तो नाही आहे. माझं म्हणणं असं आहे की बॉडी कॅमेरा म्हणणं आहे आता तुमच्या आपण म्हणजे शासनानं स्वतः नागरिकांची काळजी घ्यायला पाहिजे आणि सीसीटीव्ही स्वतः बसवले पाहिजेत. उद्या म्हणतील एखादा HD असं तुम्ही म्हणताय. नाही मॅडम GR म्हणजे काय आहे? GR म्हणजे अहो ऐका ना, नागरिक कुठून येतात, गेट मधनं येतात, नागरिक पॅसेज मध्ये असतात, त्यांची सिक्युरिटी आम्ही बघितली आहे ना. एक प्रश्न विचारलो का तुम्ही GR वाचलाय का? तो मी कारण का तुम्हाला दिलेलं आहे, तुम्ही मला रिक्वेस्ट केली होती मागं की मला ते GR द्या, मी सगळा बंच GR तुम्हाला दिलेला आहे. आणि त्यामध्ये एवढा मोठा बंच वाचायचं मला नसेल ना तर मग आमच्यावर भरोसा ठेवा ना मॅडम. मी ते सगळं वाचून झालेलं आहे. मान्य आहे मला. त्याच्यामध्ये तो GR ची कॉपी तुम्ही सिक्युरिटीला सबमिट केली. मी सगळ्यांना आयुक्तांसहित ते पत्र तुमच्याकडे जे आले ना ते आयुक्तांकडनं आलेलं आहे आणि त्याच्यावर काही कारवाई होत नाही. त्यामुळे दप्तर दिरंगाईची आता कारवाई होणार आहे, जी काही होणार आहे, जी करत नाही आहेत ते सगळ्यांवर सिक्युरिटीवर जो होणार आहे, सिक्युरिटी तर पहिल्यांदा होणार आहे. आता मी तिकडनं जाऊन आलो मॅडम, आशारोज मॅडम, त्या म्हणतात मला माहीतच नाही. तिथं सिक्युरिटीसह HOD बदलतो, मग त्यांच्या इच्छेप्रमाणे राहत नाही तर त्यांच्या इच्छेचं हे नाही. उद्या ती म्हणतील मी घरी बसणार पण मला पगार पाठवा. नाही नाही, ऐका असं कसं होऊ शकेल? असं नाही होत. प्रत्येक ह्याच्यामध्ये काय म्हणतात केबिन मध्ये सिक्युरिटी टीव्ही म्हणजे CCTV बसवा, ही डिमांड माझ्याकडे तर आली पाहिजे ना. नाही, तुमच्याकडे आलेली आहे, तुमच्याकडे आलेली आहे. जर तुमच्याकडे ते म्हणजे तुमच्याकडे जर ते अधिकार असेल ना, तुमच्याकडे GR मार्फत ती ऐका आलेली ना, तो अधिकार माझ्याकडे नाहीये. आलं का लक्षात? तो अधिकार आमच्याकडे कुणाकडे? आमच्या सिक्युरिटी डिपार्टमेंट किंवा त्या HOD तो अधिकार. हा मॅडम, हे मी मानतो, हे मी मानतो. त्यांच्याकडनं डिमांड आली. एक्झॅक्टली हा, आय गॉट युअर पॉइंट की कसं माहिती का, तुम्ही ह्या बाबतीत तरी तुम्ही आज्ञेची वाट बघताय. माझं म्हणणं असं आहे की एक अधिकारी म्हणून सुद्धा तुम्ही म्हणजे आता वेगळं म्हणतोय मी, तुम्ही म्हणजे असं नाही ना म्हणू शकत. या खुर्चीत बसलं ना की मला वेगळं नाही म्हणताय किंवा वेगळा ऍक्टिव्ह होत आहे. बरं ठीक आहे, पण म्हणजे हे या खुर्चीमुळे आम्ही शेकटकर मॅडमना ओळखतो. ते काय फक्त त्यांच्या खुर्चीपुरतं मर्यादित नाही आहेत आणि महिला नाही मी अधिकाऱ्याच्या बाबतीत बोलतोय. एक अधिकारी म्हणून म्हणाल की लावायला तर पाहिजे, तुम्ही म्हणत असाल तर मी लावते, तुम्ही क्लिअर होऊन जा ना त्यामध्ये. मग तेच बोलतेय ना मी. आणि हा, मी सुरक्षा विभागाला असं विचारणार, मी विचारलंच आहे. येस, आय गॉट युअर माझा परव्ह्यू नाहीये. अगदी माझा परव्ह्यू होता बजेट तर मी तुम्हालाही म्हटलं. आणि हे सुद्धा की तुम्ही मात्र क्लिअर आहे, फार छान. मला म्हणजे मॅडम खरंच हे तुमचं आवड, हे शेवटचं आहे ना कन्व्हर्सेशन मला अगदी पटलं आणि आवडलं. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, लगाव बोलतो लगाएंगे. मी कशाला त्याच्यावर हे करू, अगदी मान्य मॅडम, हे पटलं मला आणि बरं वाटलं मला. पण आणि आता मी म्हणजे सिक्युरिटीच्या मागं लागतो. आशा राऊत मॅडम आलेले आम्हाला मॅडम तिथं कोण व्यक्ती काम करता हा प्रश्न नाही मी ते सुद्धा मान्य आहे, ते मान्य आहे. ते तर आत्ता आशा राऊत मॅडम आहेत ना, तर त्यामुळं त्यांच्या म्हणजे त्यांना रिक्वेस्ट करूया. त्यांनी ते घेतलं सुद्धा खूप छान पद्धतीनं. आत्ता त्यांनी सगळं माझे मुद्दे लिहून घेतलेले आहेत. धन्यवाद मॅडम. नाही मॅडम, ते घनकचरापासून म्हणजे अगदी, आणि तुम्हाला कदाचित माहीत नसेल, अतिशय चांगल्या लेखिका आहेत त्या. वाईला होत्या अगोदर, त्यांनी इतकं सजेशन दिलेले शासनाला. तर ते मला आता विचारलं की तुम्हाला कोणी सांगितलं, म्हटलं मी पत्रकार आहे मॅडम, पण मला त्यांनी सांगितलं होतं एकदा, असा विषय. धन्यवाद मॅडम, काय चुकलं असेल तर माफ करा. नाही नागरिक आहे, पण महिला आमचं स्लोगन आहे क्या बात आहे. प्रोटोकॉल आम्ही पाळतो की महिला असेल तर आम्ही त्यांना विचारतो, नंतर परत म्हणजे CCTV तर तुमच्याकडे आहेच, त्यामुळं त्याची काळजी घ्यायची. धन्यवाद मॅडम. तुमचे धन्यवाद आम्हाला परवानगी दिल्याबद्दल. चला, थँक्यू.